हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीसाठी काय काय वाचायला पाहिजे हे सांगणार आहोत। सोप्या भाषेमध्ये प्रत्येक विषयाचा सिलेबस तुम्हाला मी इथे सांगणार आहोत। हा सिलेबस कसा तयार केला, प्रॉपरली प्रिवियस इयरचं ॲनालिसिस करून आणि ज्याप्रमाणे मी एक्झाम क्रॅक केली ती स्ट्रॅटेजी वापरून मी हा सिलेबस तयार केला आहे। ती स्ट्रॅटेजी म्हणजे कोणती, तर काही वेगळं नाही मित्रांनो, फक्त प्रिवियस इयरमधील क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करणे, त्या आधारे कोणकोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन विचारले ते बघणे आणि ते बघितल्यानंतर मी काय केलं का, ज्या टॉपिक्सवर क्वेश्चन विचारले त्या आजूबाजूचे टॉपिक मी आपल्या सिलेबसमध्ये ॲड केले आहे। सोबतच ज्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलं आहे ते टॉपिक शिकासाठी आणखी कोणते टॉपिक शिका लागते ते पण मी त्याचा विचार करून म्हणजे सब टॉपिक वगैरे सहकारी टॉपिक वगैरे मी आपल्या सिलेबसमध्ये ॲड केलेले आहे। ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, प्रॉपरली स्वतः एक्झाम क्रॅक केली, ते एक्झाम क्रॅक करण्यासाठी मी ज्या गोष्टी वापरल्या होत्या त्या गोष्टी वापरून मी तुम्हाला आजचा सिलेबस तयार करून दिलेला आहे। बघा, ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकू शकता। माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर जाऊन, ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे। आपलं ॲप प्ले स्टोअरवर पण सुद्धा अवेलेबल आहे। ठीक आहे, बघा हे पुस्तक आहे आणि हां, हे महत्त्वाचं, तलाठी भरती 2019 तलाठी भरती 2023 दोन्ही वेळेस मी मॅथ रिझनिंगमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मी शिकवायला आलो इथं। ठीक आहे, बघा हा माझा रिझल्ट आहे। 2019 तलाठी भरती एक्झाम क्रॅक केलेली आहे, त्यानंतर मी MTS आणि पोस्टमन ही पण एक्झाम क्रॅक केलेली आहे आणि हां, माझा स्कोर तुम्ही बघू शकता, एक टॉपरचा स्कोर तुम्ही आहे असं म्हणू शकता। हा स्कोर जो आहे तो टॉपरचा स्कोर आहे तुम्ही असं म्हणू शकता। ठीक आहे, इथे पण बघा मॅथ रिझनिंग पैकीच्या पैकी गुण। बघा, सुरुवातीला पहिला आपण GK साठी गणित आणि बुद्धिमत्ता, एक मिनिट, सुरुवातीला आपण गणित आणि बुद्धिमत्ता सिलेबस आपण बघणार आहोत। मागील वर्षीच्या विश्लेषणावर आधारित गणित आणि बुद्धिमत्ताचे कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला करायला पाहिजे, गणित आणि बुद्धिमत्ताचं काय सिलेबस आहे ते तुम्हाला मी इथे सांगणार आहोत। प्रिवियस इयरमध्ये ॲव्हरेजली 13 क्वेश्चन गणितावर विचारले, 12 क्वेश्चन बुद्धिमत्तेवर विचारलेले आहे। ठीक आहे, सुरुवातीला इंट्रोडक्शन किंवा बेसिक तुम्हाला शिकायचं आहे की रिझनिंगमध्ये काय काय करायचं आहे, कशा गोष्टी घडते, त्यामध्ये पूर्ण रिझनिंग शिकायसाठी तुम्हाला कोणकोणतं बेसिक करायचं आहे, कोणकोणत्या गोष्टी पाठ करायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायच्या आहेत। त्यानंतर अल्फाबेट सिरीज किंवा अक्षर मालिका, नंतर अंक मालिका किंवा नंबर सिरीज, अक्षर अंक मालिका, या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे। हे ज्या ठिकाणी मी राईट खून करताना त्या ठिकाणी प्रिवियस इयरमध्ये क्वेश्चन विचारलेले आहे। सांकेतिक भाषेवर क्वेश्चन विचारले, समान संबंध किंवा ॲनालॉजी याच्यावर क्वेश्चन विचारले आणि त्यामध्ये पण समान संबंधामध्ये लेटर क्लस्टरवर क्वेश्चन विचारलेले आहे। आता हे जे आहे ना सर्व टॉपिक्स मी माझ्या स्वतःच्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर मॅथ रिझनिंगचे क्लास घेतले आहेत तलाठीसाठी, त्या बॅचमध्ये मी प्रॉपरली सगळे शिकवलेले आहे, म्हणजे शिकवणं सुरू आहे। ठीक आहे, प्रॉपरली शिकवून दिली नाही, शिकवणं सुरू आहे। डेली एक लेक्चर तिथे येत आहे, सोमवारपासून वगैरे, सोमवार ते शुक्रवारी डेली एक लेक्चर तुम्हाला मिळत आहे। ठीक आहे, संख्यांवरील क्रिया याच्यावर क्वेश्चन्स आले आहे, अंकांचे कोडे याच्यावर क्वेश्चन्स आलेला नाही मित्रांनो, परंतु संख्यांवरील कोडे याच्या खाली हे क्वेश्चन तुम्ही शिकू शकता किंवा एकमेकांच्या सोबतचे सहकारी टॉपिक्स आहे, त्यामुळे मी ते टॉपिक्स तुम्ही ॲड केलेलं आहे। वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन, दिशा आणि डायरेक्शन्स याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आलं आहे, वयवारीवर डायरेक्ट क्वेश्चन आहे, पुनर्मांडणीवर डायरेक्ट क्वेश्चन आहे, याच्यावर पण डायरेक्ट क्वेश्चन आहे। तुलना किंवा कंपॅरिझन डायरेक्ट क्वेश्चन विचारले, नातेसंबंध पण क्वेश्चन आलेले आहे। आसन व्यवस्था आणि रांगेतील स्थान क्वेश्चन झाले, हे माझ्या शिफ्टला क्वेश्चन नव्हते, याच्यावर माझ्या शिफ्टला क्वेश्चन नव्हते, परंतु इतर शिफ्टला मला क्वेश्चन दिलेले आहे। एक करता क्वेश्चन होता। आणि हे घड्याळ आणि दिनदर्शिका याच्यावर मित्रांनो क्वेश्चन्स नव्हते, परंतु येणाऱ्या तलाठी भरतीच्या दृष्टीने ते टॉपिक शिकणे महत्त्वाचे आहे, शिकणे गरजेचे आहे, त्यामुळे ते टॉपिक्स मी इथे ॲड केलेले आहेत। त्यानंतर घनाकृती ठोकळे याच्यावर पण क्वेश्चन नव्हता, परंतु ते शिका लागते। ओके, हे राईट खून म्हणजे शिकावं लागेल। लयबद्ध अक्षर मालिका याच्यावर एखादी क्वेश्चन दिसला मला। तार्किक विश्लेषण याच्यावर पण क्वेश्चन होता आणि या तार्किक विश्लेषणमध्ये विधान व निष्कर्ष किंवा स्टेटमेंट अँड कन्क्लुजन याच्यावर क्वेश्चन्स होते। त्यानंतर सामग्रीचा पुरेसापणा, काही क्वेश्चन मला दिसले, काही एक करता दिसला असा,
त्यानंतर आकृत्यांची मालिका इत्यादी, आकृत्यांची सिरीज किंवा इमेज सिरीज याच्यावर इत्यादीवर क्वेश्चन्स होते. आता इकडे क्वेश्चन्स नव्हते, परंतु ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. काय? कारण की हे इथं आकृत्यांवर एक क्वेश्चन होता ना, म्हणून बाकीचे पण आकृत्यांचे टॉपिक्स तुम्हाला इथे शिकायचे आहेत. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, मी कोणकोणते टॉपिक्स ॲड केले ते प्रॉपरली तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. का डायरेक्ट प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन विचारले असे टॉपिक्स आणि कोणती शक्यता आहे असे टॉपिक्स. ठीक आहे, म्हणजे जे प्रिव्हियस इयरमध्ये विचारले त्याच्या आजूबाजूचे टॉपिक्स शिकायचे आहे. आकृत्यांचा समान संबंध किंवा ॲनालॉजी, आकृत्यांची इमेज ॲनालॉजी म्हणू शकता. आकृती पूर्ण करा, लपलेली आकृती ओळखा, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, त्यानंतर पेपर कटिंग अँड फोल्डिंग आणि आकृत्यांची मोजणी इत्यादी गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे रिझनिंगमध्ये. त्यानंतर मॅथमध्ये काय काय शिकायचं ते सांगतो. मॅथमध्ये तुम्हाला व्ही बॉर्मन्स किंवा बा कंचू भागू बेवई हे शिकायचं आहे. याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये प्रॉपरली क्वेश्चन्स आलेले आहे. अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन मी तुम्हाला शिकवून दिले बॅचमध्ये, ते तुम्ही करा. ठीक आहे ना, अदर केलं तरी ठीक आहे, सोर्समधून केलं तरी काही फरक पडत नाही. वर्ग आणि वर्गमूळ प्रॉपरली क्वेश्चन विचारलेला आहे. आणि त्यानंतर बघा घातांक आणि करणी याच्यावर क्वेश्चन्स आलेला आहे. परंतु घातांक आणि करणी शिकण्यासाठी त्याच्या आधी तुम्हाला घन आणि घनमूळ हे चॅप्टर शिकायला लागते. म्हणजे जेव्हा तुम्ही घन आणि घनमूळ हे चॅप्टर शिकता तेव्हा घातांक आणि करणी तुम्हाला शिकता येते. ठीक आहे, म्हणून हे पण चॅप्टर मी इथे ॲड केलेलं आहे. अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक याच्यावर क्वेश्चन्स प्रत्येक एक्झाममध्ये राहते. आणि अपूर्णांकाचं जडता उतरता क्रम याच्यावर पण काही शिफ्टला क्वेश्चन्स मला दिसलेले आहे. शेकडेवारीवर मला प्रॉपरली क्वेश्चन नव्हता, पण इतर विद्यार्थ्यांच्या शिफ्टला क्वेश्चन्स होते. माझ्या शिफ्टला नफा तोटाचा संबंध शेकडेवारीसोबत जोडून मला नफा तोटामध्ये क्वेश्चन्स विचारले होते. त्यानंतर सरळ व्याजमध्ये मला क्वेश्चन होते. चक्रवाढ व्याज मला क्वेश्चन नव्हते, पण इतर मुलांना होते. त्यानंतर सरासरी इतर मुलांना क्वेश्चन विचारलेले आहे. काळ काम वेग मला क्वेश्चन आलेला आहे. वेगवेगळे अंतर मला नव्हते, पण इतर मुलांच्या शिफ्टला क्वेश्चन होते. रेल्वेमध्ये क्वेश्चन होता. नळ व टाकी याच्यावर पण क्वेश्चन होते. बोट व प्रवाह याच्यावर मला क्वेश्चन नव्हता, परंतु इतर शिफ्टमध्ये मुलांना क्वेश्चन होता. गुणोत्तर प्रमाण याच्यावर पण क्वेश्चन्स आलेले आहे. भागीदारी, सूट व कमिशन याच्यावर पण क्वेश्चन्स आलेले आहे. बहुतेक एक अर्धा क्वेश्चन मला दिसला आहे. बाकी अदर शिफ्टचा पण विचार केला तर ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मिश्रण हे चॅप्टर शिकायचं आहे. मिश्रण व गुणोत्तर हे शिकायचं आहे. आता हे बघा, हे मिश्रण व गुणोत्तर हे सेपरेट कोणतं चॅप्टर मित्रांनो नाही आहे. परंतु आजकाल एक्झामचा ट्रेंड काय होत आहे, 2 चॅप्टर मिक्स करून एक क्वेश्चन बनवल्या जाते. म्हणजे एका चॅप्टरचा संबंध दुसऱ्या चॅप्टरसोबत जोडून किंवा एका टॉपिकचा संबंध दुसऱ्या टॉपिकसोबत जोडून क्वेश्चन विचारला जाते. ते पण त्या पद्धतीने पण मी तुम्हाला इथे माझ्या बॅचमध्ये शिकवलेलं आहे. ओके, लसाई मसाई तुम्हाला हे पण करायचं आहे. वय करायचं आहे, वय आणि गुणोत्तर करायचं आहे. क्षेत्रफळ आणि घनफळ याच्यावर मित्रांनो प्रिव्हियस इयरला क्वेश्चन्स नव्हते, परंतु एक्झामच्या दृष्टीने ते करायचं आहे. एखादी क्वेश्चन आला तर एखादी क्वेश्चनसाठी तुम्हाला तुमचा रिझल्ट घालवायचा नाही. रिझल्ट आला पाहिजे म्हणून तुम्हाला या गोष्टी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. एकक परिवर्तन, एकक स्थानचा अंक एकक परिवर्तन म्हणजे काय, युनिट कन्व्हर्जन. ठीक आहे. एका परिमाणातून दुसरं परिमाण बघणे. ठीक आहे. जसं ते ना मिनिट, सेकंद, अवर, मिनिटचं सेकंदमध्ये कन्वर्ट करणे, सेकंदचं तासमध्ये कन्वर्ट करणे. तसं मीटरचं ते काय म्हणते असं नाही का, किलोचं ग्रॅममध्ये परिवर्तन करणे, पुन्हा ग्रॅमचं क्विंटलमध्ये परिवर्तित करणे, एकक वगैरे एकक परिवर्तित करणे, या गोष्टी इथे येते. ते शिकायचं तुम्हाला. ठीक आहे. वजन व मापे जवळपास एकमेकाची जवळपास हे आहे ते शिकायचं आहे. हां, अंकगणितीसाठी याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स होते, ते तुम्हाला करावंच लागेल. युनिट डिजिट मेथड हे सेपरेटली चॅप्टर नाही आहे, परंतु एकक स्थानच्या अंकावर आधारित तुम्हाला क्वेश्चन्स कसे टॅकल करायचे आहे, एकक स्थानच्या अंकावर आधारित क्वेश्चन्स कसे लगेच सोडवायचे आहे, पूर्ण क्वेश्चन न सोडवता तुम्हाला डायरेक्ट उत्तर कसं काय ऑप्शनद्वारे उत्तर काढायचं आहे, एकक स्थानच्या अंकांद्वारे उत्तर काढायचं आहे, ते तुम्हाला या टॉपिक्सवर शिकायचं आहे, जे की मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. संख्या पद्धती डायरेक्ट क्वेश्चन होता. आता अल्जेब्रा, पायथागोरस सिद्धांत, त्रिकोणमिती, व्हॅल्यू पुट मेथड, DS, सारणी लेख, वृत्तालेख, स्तंभालेख आणि रेखालेख याच्यावर प्रॉपरली क्वेश्चन्स नव्हते, दिसले नाही, एकही क्वेश्चन नाही असं म्हटलं तरी चालते. परंतु एक्झामच्या दृष्टीने, समोरच्या एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला याला एक रिव्हिजन तरी मारावीच लागेल. ठीक आहे. नेक्स्ट,
हां, हे जे दिसतंय मित्रांनो, हे टॉपिक तुम्हाला मी प्रॉपरली माझ्या बॅचमध्ये शिकवून दिले. काही टॉपिक म्हणजे रिझनिंगचे वगैरे टॉपिक शिकवायचे ते शिकवून देतात. ठीक आहे, हे टॉपिक जे तुम्हाला माझ्या बॅचमध्ये मिळेल. ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकू शकता. आणि बघा, मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले आहे मॅथ रिझनिंगमध्ये. मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले आहे. त्यानंतर तुम्हाला मी शिकण्यासाठी इथं उभं झालो. ठीक आहे, शिकण्यासाठी मी क्लासेस घेत आहोत. त्यामुळे निश्चितच जसे मी स्वतः एक्झाम क्रॅक केली, स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले, त्याच पद्धतीने तुम्हाला पण पैकीच्या पैकी गुण घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिशचा सिलेबस बघा. मागील वर्षीच्या विश्लेषणावर आधारित इंग्लिशचा सिलेबस. व्होकॅबवर 9 क्वेश्चन आहे, ग्रामरवर 16 क्वेश्चन आहे. ज्यांना कोणाला वाटते व्होकॅबला जास्त फोकस आहे, परंतु आपल्या तलाठी भरतीसाठी व्होकॅबला एक डिसेंटचा फोकस आहे, खूप ग्रामरपेक्षा कमी फोकस आहे इंग्लिशचा विचार केला तर. यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे ते सांगतो. पहिलं व्होकॅबमध्ये सिनॉनिम शिकायचं आहे, अँटोनिम शिकायचं आहे, इडियम्स अँड फ्रेजेस शिकायचं आहे, प्रोवर्ब शिकायचे आहे, वन वर्ड सब्स्टिट्यूशन शिकायचं आहे आणि मिसस्पेल्ड वर्ड किंवा करेक्ट स्पेलिंग हे शिकायचं आहे. या सगळ्या टॉपिकवर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहे. हे जे तुम्ही करेक्ट स्पेलिंग म्हणू शकता की हे जे आहे मिसस्पेल्ड वगैरे, हे तुम्ही याला ग्रामरमध्ये टाकू शकता, निश्चितपणे टाकू शकता. नेक्स्ट, इंग्लिशमध्ये काय काय शिकायचं आहे सर, ग्रामरमध्ये काय काय शिकायचं आहे तुम्हाला. नाऊन शिकायचं आहे, त्यामध्ये नाऊन जेंडर, नाऊन केस, नाऊन नंबर शिकायचं आहे. त्यानंतर प्रोनाउन शिकायचं आहे. ॲडजेक्टिव्हवर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आले. जेव्हा तुम्ही ॲडजेक्टिव्ह शिकता तेव्हाच डिग्री ऑफ कंपॅरिझन हे चॅप्टर शिकायचं आहे. हे सेपरेट चॅप्टर आहे, ते तुम्हाला ॲडजेक्टिव्हच्या ॲडजेक्टिव्ह चॅप्टर झाल्यानंतर लगेच तुम्हाला शिकायचं आहे. आणि काही महत्त्वाचे ॲडजेक्टिव्ह IMP ॲडजेक्टिव्ह तुम्हाला शिकायचे आहे. व्हर्बवर डायरेक्ट क्वेश्चन होता. आता व्हर्ब झाल्यानंतर तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी हे चॅप्टर शिकायचं आहे. फायनाईट आणि नॉन फायनाईट व्हर्ब शिकायचं आहे. क्वेश्चन टॅग शिकायचं आहे आणि मूड्स चॅप्टर शिकायचं आहे. हे सेपरेट वेगवेगळे चॅप्टर आहे मित्रांनो, ते तुम्हाला व्हर्ब झाल्या लगेच शिकायचे आहे. त्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून थोडं फास्ट घेतो आम्ही. ॲडव्हर्बवर डायरेक्ट क्वेश्चन आला आहे, प्रिपोजिशनवर डायरेक्ट क्वेश्चन आले प्रिव्हियस इयरमध्ये, कंजंक्शनवर डायरेक्ट क्वेश्चन आले, आर्टिकल्सवर क्वेश्चन आले, टेन्सवर क्वेश्चन्स आलेले आहे. ह्या टेन्सचा संबंध कशासोबत जोडला आहे, एक एररसोबत जोडला आहे आणि फिल इन द ब्लँक्स मध्ये टेन्सवर क्वेश्चन विचारलेले आहे. त्यानंतर कंडिशनल सेंटेन्स तुम्हाला करायचं आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस HR प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन आलेले आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच HR प्रिव्हियस इयरमध्ये बघा. माझ्या शिफ्टचा जर विचार करता ना तर डायरेक्ट क्वेश्चन नव्हता आला. एक मिनिट बघा, तुम्हाला इत्यादी टॉपिक्स इथे करायचे आहे. हा बघा, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच याच्यावर माझा शिफ्टचा जर विचार करतो म्हटलं तर ना, तर डायरेक्ट आणि इनडायरेक्टवर क्वेश्चन नव्हता, परंतु क्वेश्चन विचारला होता मला पंक्च्युएशनचा आणि या पंक्च्युएशनमध्ये विधान याचं दिलं होतं. ठीक आहे, विधान त्याचं दिलं होतं. म्हणजे काय, तर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टचं एक विधान दिलं असेल, त्यामध्ये पंक्च्युएशन्स किंवा तुमची विरामचिन्हे बरोबर आहे की नाही हे विचारलं होतं. त्यानंतर सिंथेसिस याच्यावर पण डायरेक्ट क्वेश्चन आलेले आहे प्रिव्हियस इयरमध्ये, ते तुम्हाला शिकायचं आहे. काइंड्स ऑफ सेंटेन्स शिकायचं आहे, त्यानंतर क्लॉजेस शिकायचं आहे, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट हे पण शिकायचं आहे. याचा पण अभ्यास करायचा आहे. हे टॉपिक्स पण तुम्हाला करायचं आहे, जे की प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आलेलं आहे. फॉर फॉर्मेशन, सफिक्स, प्रिफिक्स याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आले आहे. त्यानंतर सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट हे पण तुम्हाला इथे शिकायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे इंग्लिशची रीडिंग करायची आहे. हे कोणतं टॉपिक नाही सेपरेटली, हे तुम्हाला एक अवांतर वाचन म्हणू शकता. इंग्लिशचे तुम्ही 4वी ते 10वी एक सोपी लँग्वेज राहते इंग्लिशची, ते तुम्ही त्याचे 4वी ते 10वीचे पुस्तक वगैरे वाचू शकता. काही नाही, 2-4 पॅराग्राफ वाचायचे, कोणता एखादी टॉपिक पूर्ण वाचून टाकायचं आहे. सोपी लँग्वेज राहते 4वी ते 10वीमध्ये. 4वी ते 7वी, 4वी ते 8वीपर्यंत वगैरे सोपी लँग्वेज राहते, ते वाचायचं जेणेकरून तुमचं इंग्लिश थोडंसं डेव्हलप होईल. ओके, चला. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, मागील वर्षीच्या विश्लेषणावर आधारित मराठीचा सिलेबस. मराठीमध्ये कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला करायचे ते सांगतो. बघा, इंग्लिशमध्ये काय होतं, इंग्लिशमध्ये व्होकॅबला कमी फोकस होतं, ग्रामरला जास्त फोकस होतं. मराठीमध्ये जास्त फोकस शब्दसंग्रह याच्यावर आहे, 16 प्रश्न आहे. व्याकरणावर कमी आहे. इथं येते एकदमशे जज्बात बदलते, हालात बदलते, क्वेश्चनचं वेटेज बदलते, हे काम केलं आहे. ठीक आहे, तर सर्वात जास्त फोकस शब्दसंग्रह किंवा व्होकॅबवर करायचा आहे आणि ग्रामरवर, व्याकरणावर थोडं कमी फोकस करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट.
शब्दसंग्रहामध्ये तुम्हाला काय काय वाचायचं तर समानार्थी शब्द ज्याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आले आहे, विरुद्धार्थी शब्द, शब्दमहन याचा वाक्यात प्रयोग, हे वाक्यात प्रयोग करायचं तुम्हाला प्रॉपरली, आणि एका शब्दाबद्दल अनेक शब्द, ह्या चारही टॉपिक्सवर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहे. याच्यावर तर 7 क्वेश्चन विचारलेले आहे. त्यानंतर व्याकरणामध्ये काय काय शिकायचं आहे ते सांगतो. मराठी भाषेचा उगम, वर्णविचार, संधी, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. प्रिव्हियस इयरमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले ते सांगतो. आता संधीवर आले, वर्णविचार पण क्वेश्चन्स आले, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दव्यय इत्यादी गोष्टींवर तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहे. सोबत तुम्हाला नाम, सर्वनाम पण शिकायचं आहे आणि उभयान्वयी अव्यय पण शिकायचे आहे. ठीक आहे, हे पण तुम्हाला मराठी भाषेचा उगम आणि उगम वगैरे शिकायचा आहे. इत्यादी चॅप्टर्स तुम्हाला शिकायचे आहे. बघा, प्रॉपरली प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून तुम्हाला मी टॉपिक सजेस्ट करता, सिलेबस तयार करून दिलेला आहे. केवळ प्रयोगी अवयव, त्या प्रयोगावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आले, समासवर आले, विभक्तीवर आले, वाक्यांचे प्रकार शिकायचे आहे, वाक्यांचे पृथक्करण शिकायचे आहे, वाक्य संश्लेषण याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहे. विरामचिन्ह याच्यावर पण क्वेश्चन्स बहुतेक मला दिसल्यासारखा झाला होता. ठीक आहे, शुद्ध लेखन, शुद्ध शब्द वगैरे हे तुम्हाला शिकायचं आहे. शब्दांच्या सूक्ष्म छटा हे याच्यावर शुद्ध शब्दावर क्वेश्चन्स आलेला होता प्रिव्हियस इयरमध्ये. त्यानंतर शब्दांच्या सूक्ष्म अर्थछटा हे पण चॅप्टर तुम्हाला इथे शिकायचं आहे. मग व्याकरणामध्ये आणखी काय काय शिकायचं आहे मराठीच्या, सिद्ध व साधे शब्द, शब्दसिद्धी, शब्दांशक्ती, हे जे आहे ना, हे जे चॅप्टर आहे ना, हे जे आहे ना, लेखनविषयक नियम, हे आहे चॅप्टर, ते तुम्हाला इथे शिकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अरे यार, हे तर डबल चॅप्टर आहे ऑलरेडी, हे सांगितलं आहे मागच्या शब्दामध्ये, मागच्या तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. सिद्ध व साधे शब्द, शब्दसिद्धी, शब्दांशक्ती, हे 2-3 आहे ना, हे 19 आणि 20 नंबरचे ऑलरेडी तुम्हाला सांगितले आहे, जे की तुम्ही इथे रिपीट केलं आहे, हे कॅन्सल करून द्या. ठीक आहे. नेक्स्ट, आणि साहित्यविषयक तुम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहे, ज्या की साहित्य व साहित्यकार आणि काव्यग्रंथ आणि कवी याच्यावर डायरेक्ट प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आले आहे. त्यानंतर तुम्हाला साहित्य आणि त्यांचे टोपण नाव, मराठीतील 5 संत कवी, मराठीतील काही विशेष गोष्टी, या गोष्टी तुम्हाला इथे शिकायच्या आहेत. ठीक आहे. बघा मित्रांनो, आता हे साहित्यविषयक तुम्ही व्होकॅबमध्ये पण टाकू शकता आणि ग्रामरमध्ये पण टाकू शकता. मी याला ॲज अ व्होकॅब म्हणून थोडं अवांतर वाचण्यासारखं म्हणून शिकतो. ठीक आहे, किंवा ते व्होकॅबसारखं म्हणून समजून शिकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, आता सर्वात मोठा सिलेबस, सर्वात वास्ट सिलेबस जी कायच आहे, याला मला बनवायला खूप मेहनत लागली. ओके, बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रॉपरली खूप चांगली मेहनत करून मित्रांनो मी सिलेबस तयार केला आहे. ठीक आहे, मागील वर्षीच्या विश्लेषणावर आधारित जी केचा सिलेबस. या सिलेबसमध्ये काय काय ते सांगतो. जी केचं बघा, राज्यशास्त्रावर 5 क्वेश्चन आले प्रिव्हियस इयरमध्ये, इतिहासावर प्रिव्हियस इयरमध्ये 6 क्वेश्चन आले, भूगोलवर 3 क्वेश्चन, विज्ञानावर 3 क्वेश्चन, अर्थशास्त्रावर 1 क्वेश्चन, संगणकावर 1 क्वेश्चन, चालू घडामोडीवर 6 क्वेश्चन विचारलेले आहे. यामध्ये तुम्हाला काय काय करायचं ते सांगतो. हे पहिली गोष्ट, प्रिव्हियस इयरमध्ये मूलभूत हक्क आणि त्याला काय म्हणतात नागरिकत्व याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहे. ठीक आहे. आता प्रॉपरली एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला काय काय शिकायचं आहे. प्रिव्हियस इयरमध्ये आणखी हे पण क्वेश्चन्स आले आहे. राज्य माहिती आयुक्त आणि भारताचे माहिती आयुक्त याच्यावर पण क्वेश्चन्स आलेले आहे. आता तुम्हाला टॉपिक्स कोणकोणते करायचे आहे, येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने कोणकोणते टॉपिक्स करायचे आहेत ते सांगतो. संविधान त्यामध्ये उगम स्रोत आणि निर्मिती करायचं आहे, प्रस्तावना करा, मूलभूत हक्क, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, घटनादुरुस्ती, याच्यावर प्रिव्हियस इयर याच्यावर पण क्वेश्चन आले प्रिव्हियस इयरमध्ये. आणि आणीबाणी, संसद, राष्ट्रपती, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ इत्यादी गोष्टी करायच्या आहेत. शिवाय इथे पंचायत राज, नियंत्रक व महालेखापाल, महान्यायवादी, भारताचे माहिती आयुक्त, राज्य माहिती आयुक्त, संघराज्ये, कलम 1 ते 52 हे IMP आहे. त्यानंतर इतर IMP कलमे तुम्हाला इथे शिकायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये काय काय शिकायचं ते सांगतो. 1857 उठाव, त्यानंतर प्लासी व बक्सार, सामाजिक आंदोलन, सामाजिक संघटना संस्थापक, हे
याच्यावर क्वेश्चन्स आलेले आहे प्रिव्हियस इयरमध्ये. काँग्रेस वृत्तपत्र लेखन याच्यावर मित्रांनो प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन दिसला नाही, परंतु बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारते. जहाल कालखंड मावळ कालखंड जहाल कालखंड याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहे. गव्हर्नर जनरल क्रांतिकारी चळवळ याच्यावर पण आले क्वेश्चन्स. भारत सरकारचे कायदे जे काही 1909चा 1919चा 1935 आणि 1947चे कायदे आहे, त्यानंतर ब्रिटिशांचे राजकीय धोरण याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहे. ओके, इत्यादी गोष्टी तुम्ही इथे करा. त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास, त्यामध्ये बघा याच्यावर आता प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आले नाही, तुम्ही हे टॉपिक्स करा किंवा स्किप करा तुमच्या यानं. बघा मी तुम्हाला सजेस्ट करतो की पहिले पूर्ण सिलेबस करा आणि ज्याच्यावर कमी फोकस आहे ते शेवटी करा. मध्ययुगीन भारत, चौहान घराणे, सातवाहन घराणे, चोल घराणे, दिल्ली सल्तनत, विजयनगर सल्तनत, बहामनी सल्तनत, विजयनगरचे घराणे, बहामनीचे घराणे, ठीक आहे, किंवा विजयनगरचे राज्य, बहामनी राज्य वगैरे शिका. त्यानंतर मुघल तुम्हाला अभ्यासायचं आहे. मग प्राचीन भारत झालं. आता प्राचीन भारत, ठीक आहे. अरे यार, हां, प्राचीन भारत बघा, यामध्ये महाजनपद, वैदिक काळ, मगध, मौर्य, गुप्त राज्य, बौद्ध, जैन धर्म, पारशी धर्म याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहे पारशी धर्मावर. त्यानंतर तुम्हाला सिंधू संस्कृती शिकायची आहे. मग भूगोलामध्ये काय काय ते महत्त्वाचं ते सांगतो. आय एम पी तुमचं हे जलाशय, सरोवर, डॅम आणि त्याचे राज्य. त्यानंतर अभयारण्य आणि राज्य शिकायचं आहे, ठीक आहे. मग भारताचे भौतिक हे 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 जे आहे ना PYQ आहे, याच्यावर पण PYQ आहे. भारताचे भौगोलिक स्थान, भारताची भौतिक विभागणी, नद्या, जग आणि भारत. जगातल्या नद्या शिकले ते जमते. भारताच्या नद्या, हवामान, कृषी, आर्थिक भूगोल, कृषी व वने इथे शिका. आर्थिक भूगोल, व्यापार, व्यवसाय वगैरे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, दळणवळण, जगाच्या प्राकृतिक आणि आर्थिक भूगोल, राष्ट्रीय व्यापार, जलाशय, सरोवर, डॅम आणि पर्यटन इत्यादी गोष्टी तुम्हाला इत्यादी टॉपिक तुम्हाला इथे शिकायचे आहे. त्यानंतर विज्ञान बघा. विज्ञानावर मित्रांनो बघा प्रिव्हियस इयर फक्त DNA, पेशी, DNA प्लस RNA याच्यावर जास्त फोकस होता. बाकी अदरही गोष्टीवर फोकस होता. त्या तुम्हाला मी इथे सांगत आहो आणि एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला काय काय करायचं ते सगळं तुम्हाला मी इथे सांगत आहो, ठीक आहे. पेशी खूप व्हेरी IMP. हे तिन्ही चॅप्टर मिळून एकच चॅप्टर आहे, ठीक आहे. सजीवांचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण हे तिन्ही चॅप्टर मिळून एकच चॅप्टर आहे. मानवी डोळा तुम्हाला इथे शिकायचा आहे. त्यानंतर रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, नर्वस सिस्टीम, त्यामध्ये मेंदू वगैरे आणि DNA, RNA वगैरे इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे शिकायच्या आहे. हे खूप बेसिक वरवरचं नॉलेज शिकायचं आहे. इथं एकदम आतमध्ये जायची गरज नाही आहे. त्यानंतर पोषण, रोग, जीवनसत्व, अनुवांशिकता, प्राणीपेशी, जीवाणू, विषाणू, आदिजीव इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे अभ्यासायच्या आहे. मग रसायनशास्त्रामध्ये बघा, हे विज्ञानामध्ये जीवशास्त्र झालं. आता रसायनशास्त्र बघा, क्वेश्चन विचारला नव्हता प्रिव्हियस इयरमध्ये, पण ज्यांना कोणाला करायचं असेल तर हे टॉपिक करा. पदार्थाची अवस्था, अणूची रचना, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी, मूलद्रव्ये, धातू, अधातू आणि मिश्र धातू, खनिजे, मिश्रणे, रासायनिक अभिक्रिया आणि आम्लारी इत्यादी गोष्टी तुम्ही शिकू शकता. त्यानंतर भौतिकशास्त्रामध्ये गती, शक्ती, ध्वनी, गुरुत्वाकर्षण, कार्य, प्रकाश, आरशे, भिंग, विद्युत आणि चुंबकत्व हे टॉपिक तुम्ही शिकू शकता. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये फक्त आणि फक्त जनगणना हे HR प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स होता, परंतु ज्यांना कोणाला शिकायचं त्याने या गोष्टी शिकू शकता. मी तर मधून स्किप करू नका. ॲटलिस्ट एक तरी रिव्हिजन, एक बेसिक नॉलेज तुम्ही या टॉपिकचं घ्या. वरवर तरी वाचा, ठीक आहे. आणि हे कधी वाचा, जेव्हा तुमचा पूर्ण सिलेबस, बाकी सिलेबस कंप्लीट झाला तेव्हा. ज्याच्यावर खूप कमी वेटेज आहे ते सर्वात शेवटी वाचा. अगदी बेसिक वाचा, म्हणजे खूप डिटेलमध्ये वाचायची गरज नाही. वरवरचं वाचा, ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न, जनगणना, पंचवार्षिक योजना, बजेट, महागाई, गरिबी किंवा त्याला बेकारी म्हणतो, सॉरी हे बेकारी आहे. IMP, रिपोर्ट आणि इंडेक्सेस आणि आंतरराष्ट्रीय संघटना इत्यादी गोष्टी तुम्ही वाचा. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये काय काय वाचायचं ते सांगतो. राष्ट्रीय चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय
चालू घडामोडी, पुरस्कार, IMP व्यक्तीचे निधन, खेळ, IMP घटना, शोध, पुस्तके, IMP डेज आणि थीम्स त्याची, युद्ध सराव इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे वाचायच्या आहे. आणि महत्त्वाचं, नवीन डॅम, सरोवर, अभयारण्य यांच्या संबंधी जे करंट आहे ना, त्याच्या ह्या गोष्टी संबंधी काही चालू घडामोडीमध्ये काही गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायच्या आहे. बघा प्रिव्हियस इयरमध्ये कशा गोष्टी होत्या की ते नाही का रे, बायोस्फिअर रिझर्व वगैरे कोणतं अभयारण्य झालं आहे इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे विचारल्या होत्या प्रिव्हियस इयरमध्ये. या गोष्टी तुम्हाला इथे शिकायच्या आहे. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला कृपया शेअर करत चला. आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी क्लासेस अवेलेबल आहे माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर. माझं स्वतःचं ॲप आहे. या ॲपवर मी स्वतः शिकवत आहोत. ॲपची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. आणि आपलं ॲप आहे ते प्ले स्टोअरवर पण अवेलेबल आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर ते निश्चितच त्यांनी शिकू शकता आणि शिकायलाच पाहिजे तुम्ही. कारण की मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले आधी, त्यानंतर तुम्हाला मी शिकवण्यासाठी इथे तुमच्यासमोर उभं झालेलो आहो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याकडून शिकू शकता. ओके, थँक्यू.